महाराष्ट्रात ज्यांच्याजवळ फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, त्यांना रविराज साबळे पाटील हे नाव माहिती नाही असं होऊ शकत नाही. सोशल मीडियावर या माणसाचा किती दबदबा आहे, त्यांचे रील्स, व्हिडिओ किती मोठ्या प्रमाणात पाहिली जाते, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण काल आणि आज आपण जर त्यांचा सोशल मीडियावर जर असा फेरफटका मारला, तर आपल्या लक्षात येईल की तो माणूस कालपासून काय झेलतोय. खरं तर रविराज साबळे पाटील हे पहिल्यापासूनच झेलताय. जेव्हा त्यांनी सत्तेविरुद्ध, सिस्टीमविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली, तेव्हापासून अनेक प्रसंगातून त्यांना जावं लागलं. पण कालपासून जरा वेगळंच त्यांच्यासोबत घडतंय. आज सकाळी उठल्या उठल्याही त्यांना जे फेस करावं लागलं ते अर्थातच निंदनीय आहे आणि खरं तर ते दुर्दैवी आहे असंही म्हणावं लागेल. पण रविराज साबळे पाटील अनेकांना माहिती नसेलही, अत्यंत साधा वाटणारा हा माणूस पोलिसांसाठी, सिस्टीमसाठी, नेत्यांसाठी इतका धोकादायक का ठरायला लागलाय किंवा त्यांच्यासाठी चिंतेची बाब का ठरायला लागलाय, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच सगळ्यात मोठा प्रश्न इथं मला असा पडतो, जेव्हा मी कालपासून त्यांचे जे व्हिडिओ बघतोय, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असं वाटतं की इतकं टार्गेट का केलं जातं एखाद्या माणसाला. हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? की हा माणूस बिघडून बिघडून काय बिघडवणार आहे त्या माणसाचं, आणि हा माणूस करतोय ते चुकीचं काय त्यामध्ये, पण तरीही त्याला टार्गेट केलं जातंय का? जे व्हिडिओ समोर आले त्या व्हिडिओमध्ये त्या माणसाला पाठीच्या कमरेचा त्रास असूनही ज्या पद्धतीनं व्हॅनमध्ये कोंबलं जात होतं, जेव्हा त्यांच्या मानेवर मोठा चट्टा आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांचे नरडी पकडून त्यांना ओढण्यात आलं, हे सगळं होत असताना एक मनात प्रश्न आला की नेमकं ह्या माणसाची चुकी काय? आणि जर चुकी खरोखरच काही नसेल तर याला टार्गेट का केलं जातंय? या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. अर्थात अ, शेतकरी पुत्र किंवा शेती संदर्भातलं त्यांनी आणलेलं एक परिवर्तन हे निश्चित स्वरूपात कौतुकास्पद आहे. आणि त्यानंतर त्यांनी जे काही समाजसेवेत पाय ठेवला आहे आणि निश्चित स्वरूपात त्यात त्यांना प्रसिद्धी मिळाली, त्यांना ते यशही मिळतंय. अनेक ठिकाणी त्यांच्यामुळं काही कामं शेतकऱ्यांचे सोपे झालेत, मदतही होतीये. हे सगळं सगळं चांगलं आहे. पण सोशल मीडियावर या माणसाचा धाक निर्माण झालाय. कधी कोणत्या अधिकाऱ्याला, कधी कोणत्या नेत्याला या माणसाची धास्ती घ्यावी लागेल सांगता येत नाही. कारण काही ना काही मॅटर हा माणूस अर्थात चुकीचं घडलेलं बाहेर काढतो आणि मग अधिकाऱ्यांची, या नेत्यांची झोप उडते. अर्थात कोणकोणत्या नेत्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत या माणसानं पंगा घेतलाय त्यांच्या सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक दिवसांपासून हा माणूस काम करतोय. त्या माणसाचं काम ज्या पातळीवर गेलं, त्या पातळीवर गेल्यानंतर सोशल मीडिया बंद करण्यात आला आणि सोशल मीडिया बंद केल्यानंतरही त्या माणसानं हार मानली नाही आणि हा माणूस पुन्हा एकदा त्याच ऊर्जेनं परत आला आणि मिलियन्समध्ये व्ह्यूज गोळा करायला लागला. त्या माणसाला तितकं प्रेम भेटायला लागलं. या माणसावर हसणारेही बरेच आहेत. पण 2 मिनिटं आपण इतरांसाठी काढू शकत नाही, अशा आजच्या वर्तमान स्थितीतली जर स्थिती आपण पाहिली आणि या माणसाकडे पाहिलं, तर निश्चित स्वरूपात माणूस काम तर चांगलं करतोय. आता तो माणूस म्हणून कसा आहे किंवा इतर गोष्टी कशा आहेत, आपलं छोटंसं चॅनल आहे. कधी संधी मिळाली तर त्यांच्यासोबत तसं आपण बोलूयात. पण काल जे काही घडलं त्या दृष्टिकोनातून पाहणं आपल्याला गरजेचं आहे. कारण दिल्लीमध्ये जे काही सुरू आहे, दिल्लीमध्ये जाणं प्रत्येकाला शक्य नाही आहे. त्यामुळं प्रत्येकाला घरातून असं वाटतंय की दिल्लीमध्ये जे काही घडतं ते चुकीचं घडतंय आणि त्या संदर्भात आपल्याला काहीतरी करता यायला पाहिजे. हीच जनभावना या माणसानं ओळखली आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आव्हान केलं की सगळे मिळून आपण जिथं आहोत तिथं आपण एका नवीन पद्धतीनं, अभिनव पद्धतीनं हा आपला असंतोष पुढे मांडू शकतो, आवाज उठवू शकतो. आता ही सगळ्यात मोठी पहिली गोष्ट मला अशी वाटते की हीच खऱ्या अर्थानं धोक्याची घंटी शासनासाठी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी झाली. कारण या माणसाला जो काही सपोर्ट भेटतो तो चांगलाच आहे आणि या माणसानं जर सांगितलं की आपण जिथं आहोत तिथून सुरुवात करूया, ज्या शहरात आहोत तिथून आवाज उठूया. आणि जर या माणसाला खरोखर बाकीच्यांनी जर मोठ्या प्रमाणात गांभीर्याने घ्यायला लागले किंवा गंभीर घेतलं, तर त्या त्या शहरात, त्या त्या तालुक्यात किंवा जिथं कुठं जे माणसं राहत असतील आणि जे सिरियसली घेतलं त्यांनी रविराज साबळे पाटलांना, तर प्रत्येक ठिकाणी एक मोठं आंदोलन तयार होऊ शकतं आणि ते सरकारला परवडणार नाही, पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट, ह्या माणसाची एक टीम आहे गब्बर नावाची. आता गब्बर नावाची टीम हळूहळू मोठी होतीये आणि पुन्हा तालुक्यावर, जागोजागी, जिल्हा पातळीवर, शहर पातळीवर जर असं आंदोलन या निमित्तानं पुन्हा एकदा सुरू झालं असतं, तर त्याची सगळ्यात मोठी अडचण ही होती की गब्बरचे जे काही संघटन आहे ते अधिकाधिक वाढलं असतं आणि या माणसाची सर्वदूर अधिकाधिक ओळख, प्रसिद्धी सगळं काही वाढलं असतं आणि तेही इथं सत्तेला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, भ्रष्ट व्यवस्थेला नकोय. दुसरा मुद्दा. तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो, की हळूहळू एक एक संघटन निर्माण जर झालं आणि ते संघटन पुन्हा एकदा प्रश्न विचारायला लागलं, तर त्यांचा जो काय भोंगळ कारभार चालू आहे, तो भोंगळ कारभारावर ब्रेक लागतो. म्हणजे आपण अनेक जर त्यांचे व्हिडिओ पाहिले तर ते अशा संदर्भातले आहेत. म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांना फोन करून जो काही माल जप्त करायला लावला, ते एक मोठं उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील आणि तेच या व्यवस्थेला नकोय. हा एक महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा मला वाटतो. आणि आगामी काळात हे नेतृत्व जर मोठं होत राहिलं, तर 2029ला वेगळं समीकरण तयार होऊ शकेल. म्हणजे जसं आप तयार झाली, किंवा मग कॉकरोच जनता तयार होतीये, किंवा झाली आहे म्हणता येईल. मराठा आरक्षणासंदर्भात जी काही एक बॉडी तयार झाली, अशा अनेक गोष्टी आंदोलनानं तयार झालेल्या आहेत आणि त्या दबाव तंत्राचं मोठं आणि महत्त्वाचं काम करत असतात. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात सगळी सिस्टीम उलथी पालत करण्याची ताकदही या दबाव शक्तींमध्ये असतं आणि ह्या दबाव संस्था ज्या असतात, ज्या लोकशाहीमध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्या जातात, त्यामध्ये जर गब्बर आली तर आगामी काळात सत्तेसाठी, सरकारसाठी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक गोष्ट ठरू शकेल. म्हणून तिथंच त्यांना बांधणं, आवरणं त्यांच्यासाठी गरजेचं होतं. पण अर्थात तिथपर्यंत ही गोष्ट थांबलेली आहे. पठ्ठ्यानंतर पुन्हा एकदा एकटाच निघाला. बरं, एकटा निघाल्यानंतर खरं तर धोकादायक गोष्ट होती काही कोणत्याही दृष्टिकोनातून, शांतता, सुव्यवस्था, कायदा कोणत्याच गोष्टीतून जर आपण पाहिलं, धोकादायक गोष्टच नाही आहे. माणूस एकटा आपला तिरंगा हातात घेतलाय आणि निघालाय दिल्लीच्या दिशेनं, मुंबईच्या दिशेनं. तर त्या माणसाला तुम्ही मध्ये रस्त्यात पकडता, त्याला डिटेन करता. तो माणूस तुम्हाला कायद्याच्या भाषेत उत्तर देतोय, तुमच्याकडे त्याचं उत्तर नाही आहे. पण बळजबरीनं दाबून, ओरडून, मारून त्याला गाडीत बसवलं जातं. गाडीत बसवल्यानंतर अर्थात नंतर त्याची सुटकाही होते. पण त्या सगळ्या फेजमधून त्या माणसाला, त्याच्या फॅमिलीला कोणत्या पद्धतीनं जावं लागत असेल, म्हणजे तो माणूस घरी आल्यानंतर त्याची आई ज्या पद्धतीनं रडत होती, ते दृश्य पाहून कोणाच्याही मनाला वेदनाच होतील. पण ही सगळी परिस्थिती तुम्ही मुद्दामून तयार करताय. अर्थात आता जे काही दृश्य पाहणारे लोकं आहेत, त्यामुळं त्यांच्याही भावना दुखावतील, त्यांच्याही मनाला वेदना होतील. मग हे वातावरण पुन्हा पेटणार नाही आहे का? साधी गोष्ट आहे. तुम्हाला कंट्रोलमध्येच ठेवायचं आहे ना, मग असं करून तर ते आणखी चिघळू शकतं. याची खबरदारी ही पोलीस प्रशासनाने घ्यायला पाहिजे. पण अर्थात ते ऑर्डर फॉलो करत असावेत. विशेष म्हणजे सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा माणूस झोपेतून उठत नाही, तर हे माणसं पोलीस प्रशासन त्याला घ्यायला गेले. तो माणूस सांगतोय की मला नोटीस द्या वगैरे वगैरे, काय जे असेल लिगली पद्धतीनं तो माणूस तो विचारतोय. ते कोणत्याच प्रकारचं पटणारं कारण आपल्याला ऐकायला मिळत नाही व्हिडिओमध्ये. नंतर काय झालं मला माहीत नाही. पण जे व्हिडिओज पाहिलेत त्या व्हिडिओमध्ये तरी आपल्याला पटेल किंवा कायद्याच्या दृष्टिकोनातून हे बरोबर करताय असं वाटेल असं कोणतंही कारण आपल्याला दिसलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की काल जर रविराज साबळे पाटलाला थांबवलं नसतं, तर कदाचित काही तरुण ज्यांना हे कळत नव्हतं की आपण आता काय करू शकतो आंदोलनासाठी, आपण तर इतक्या दूर आहे, आपण काय करायचं, हे ज्यांना कळत नव्हतं, ते सगळे माणसं या माणसासोबत निघाले असते, जोडले गेले असते. मुंबई दिल्लीला पोहोचल्यानंतर रविराज साबळे तिथपर्यंत पोहोचेपर्यंत ही एक वेगळा प्रवास आहे. तिथं पोहोचल्यानंतर साबळे पाटलाला जे काही प्रतिसाद मिळाला असता, त्यालाही सिस्टीम कदाचित घाबरली असावी. हे आपल्याला अत्यंत क्षुल्लक कारण वाटू शकतं किंवा हे बरेच जण याच्यावर हसू येईल. पण कोणताही नेता किंवा कोणताही एक दबाव संस्था निर्माण एका दिवसात होत नसते. ती हळूहळू होत असते आणि ती सुरू होण्याअगोदर, वाढण्याअगोदरच तिला चिरडण्याचं काम हुकुमशाही व्यवस्था करत असते आणि त्याचंच हे उदाहरण कदाचित असावं अशी ही शक्यता अनेक ठिकाणी बोलल्या जाते.
आता खरोखर रविराज साबळे यांना टार्गेट करण्यापाठीमागे भ्रष्ट व्यवस्था, अहंकारी हुकुमशाही, सत्ता ह्या सगळ्या गोष्टी आहेत का? आणि जे आपण कारणं पाहिली तीच कारणं बरोबर आहेत असं तुम्हाला वाटतं का? किंवा असं काही नाही, याच्यापेक्षा वेगळंच कारण होतं, किंवा रविराज साबळे पाटलांचं या गोष्टी चुकल्या असंही तुमचं मत असेल, ते ह्या मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.